चल मित्रा, उत्साही उन्नत उज्ज्वल आयुष्याची गुढी उंच उंच उभारू. सुखी समाधानी स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. सुखी स्वानंदी समाधानी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. प्रत्येकाचं महत्त्व इथं अनन्य आहे, असाधारण आहे. पण ते त्याला कळो अथवा न कळो हे मान्य केलंच पाहिजे. सुई जेवढी छोटी, जिथे तेवढं महत्त्व अवकाशयानाचं सुद्धा आहे. छोट्यातली छोटी गोष्ट आणि मोठ्यातली मोठी गोष्ट, सगळ्या गोष्टी या नियतीनं, निसर्गानं, नियंत्यानं त्याच्या परीनं महत्त्वपूर्ण बनवलेलं आहे. त्याच्यामुळं कधीकधी आपल्याला असं वाटतं की मी एवढं वय झालं, एवढा मोठा झालो, कधी मी काही कामाचा नाही, मी माझे स्वप्न ध्येय पूर्ण करू शकलो नाही. वेळ आली तर चांगली वेळ यायला वेळ लागत नसते. प्रत्येकाची वेळ येत असते. एक कुंभार होता. तो दररोज गरीब होता बिचारा, खांद्यावर 2 मडके घेऊन पाणी आणत होता. विहिरीतून पाणी आणत होता आणि आपलं मडके घडवायचं काम करत होता. ते मडके घडवण्यामध्ये त्याची जी कावड होती, त्या कावडीला 2 मडके त्यानं बांधले होते आणि त्यातलं एक मडकं गळकं होतं, पाणी पाझरत होतं. आता त्याला तोच कुंभार होता की जो मडके घडवायचा, पण स्वतःचं ते गळकं मडकं त्यानं बदललं नव्हतं, कारण तो तत्वनिष्ठ होता. काय आलं, दररोज तो पाणी आणत होता आणि आपले मडके घडवत होता. त्या पाणी आणण्यात, मडके घडवण्यात त्या 2 मडक्याचा फार महत्त्वाचा रोल होता. ते जे गळकं मडकं होतं, त्या गळक्या मडक्याला जे चांगलं मडकं होतं ते दररोज हिनवत होतं की तू तुझ्या मालकाचं व्यवस्थित काम करत नाही, 100% त्याला देत नाही, तू येताना पाणी जेवढं मी भरून आणतो तेवढं तुझ्या मडक्यामध्ये नसतं. म्हणजे तुझ्यामुळं मालकाला त्रास होतो. आणि तसं ऐकून, निगेटिव्ह ऐकून त्या गळक्या मडक्याला वाईट वाटत होतं. कथा काल्पनिक आहे, पण बोध वास्तविक आहे. एक दिवस ते गळकं मडकं आपल्या मालकाला म्हणणार की मालक, मी तुमच्या काही कामाचा नाही, तुमच्या मेहनतीला मी साजेसं काम करत नाही, अडचणी निर्माण होतात, मला जरा गिल्टी वाटतं. त्या मालकानं पाहिलं, हरकत नाही, आपण आपलं काम नियमानं, नित्यनेमानं आणि सतत केलं पाहिजे. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, त्या मडक्याचं तोंड, त्या मडक्याचा स्वभाव बदलायला लागला, निगेटिव्ह व्हायला लागला. मग त्या मालकानं दुसऱ्या दिवशी त्याला विचारलं, चल तुला तुझं महत्त्व कळवतो. जाताना रिकामे मडके जात होते, पण येताना त्याच मडक्यात पाणी येत होतं. आणि जे गळकं मडकं होतं त्या साईडला, रस्त्याच्या त्या बाजूला हिरवळ निर्माण झालेली होती, थोडी थोडी फुलं फुललेली होते. वेगळंच निसर्ग तिथे निर्माण झाला होता. आणि त्या चांगल्या मडक्याच्या साईडला वृक्ष वातावरण होतं, वृक्ष होते. म्हणजे रस्त्याची दुतर्फा त्यातली एक भाग, गळक्या मडक्याकडचा भाग हा फुलांनी, वेगवेगळ्या सुगंधित झाडांनी भरलेला होता. आणि इकडचा भाग हा तसाच होता, वृक्ष होता. त्या मालकानं त्या नाराज मडक्याला सांगितलं की बघ, तू तुझं काम करतो ना, तू प्रामाणिकपणे काम करतो, पण तुझ्या गळल्यामुळं, तुझ्या कमजोरीमुळं, तुला ती कमजोरी वाटते, तिच्यामुळं तुझं वातावरण पाय किती छान झालं. तुझी भूमिका योग्य आहे, जे चांगले मडके त्याची भूमिका योग्य आहे. आपली प्रत्येकाची भूमिका योग्यच असते, पण ती योग्य की अयोग्य हे
काही अंशी आपल्याला ठरवण्याचा अधिकार आहे आणि काही अंशी त्या निर्मात्याला. मित्रांनो, कथा काल्पनिक आहे, पण यातला बोध फार वास्तविक आहे. आपल्याला जे कळतं, जे मिळतं, जे जमतं ते 100% देऊन आपण आपलं काम साध्य केलं पाहिजे. सुईचं टोक महत्त्वाचं, सुईचं ते बारीक तीक्ष्ण टोक महत्त्वाचं, ते मोठं ते असलेलं भोक महत्त्वाचं. त्याला महत्त्व नाही, दोघांना महत्त्व. त्याच्यामुळं मिठापासून मॉनिटरपर्यंत आणि सुईच्या सूक्ष्म टोकापासून त्या विश्वाचं ज्ञान सर्वांना अवगत करणाऱ्या त्या यानापर्यंत, त्या अवकाशयानापर्यंत सगळ्याच गोष्टीचं महत्त्व अनन्य आहे. आपलंही महत्त्व, आपल्याही जीवनाचं महत्त्व अनन्य आहे. ते ओळखून आपण काम केलं पाहिजे. यश मिळतं, हमखास मिळतं. फक्त सुदृढ मानणं, आपण आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे केलं पाहिजे. येणारा काळ आपलाच आहे, तर ह्या काळाला आपण सामोरे गेलं तर येणारा काळ 100% आपला असणार आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन कथा, बोधकथा, मोटिवेशनल स्टोरी आणि मंताक्या पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझ्या श्रावण सर @मंताक्या007 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंताक्या श्रावण सर _ मंताक्या007 या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.